नाही पहिला ही नोंद घ्यावी. पोलीस कमिशन आल्याशिवाय आम्ही जागा रिक्त करणार नाही, नोंद घ्यावी. कारण की आमची तक्रारच या पोलीस स्टेशनच्या विरोधात आहे. मग ती तक्रार तुमचीच तक्रार तुमच्याकडे कशी मांडता येईल? आम्हाला शांततात 5 मिनिटात मोर्चा संपवायचा आहे, तुम्ही साथ देत असेल तर. काल आपण अरविंद शेट्टी यांच्यावर एक FIR दाखल केली. ती FIR पहिला एक आपल्याला खासगी ठेकेदाराने केली. त्या ठेकेदाराकडे ते प्लान नकाशे किंवा ते बांधायचा अधिकार होता की ना होता कुठलीही आपण शहानिशा केली नाही आणि डायरेक्ट FIR घेतली. ती चुकीची FIR दिली म्हणून ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण की त्याला ज्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसताना राजकीय दबावाखाली तरी काम करायला घेतलं, कोणाला नुकसान द्यायचं म्हणून त्याचं FIR घ्या, ही आमची पहिली मागणी. दुसरी, योगेश काले नावाचा अधिकारी आपला PSI असेल API असेल, त्यांनी त्या ठिकाणी आमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याची, त्यांनी जाग्यावर त्या ठेकेदाराला सांगितलं तू काम कर, तुमचं काम लॉ अँड ऑर्डरचं होता, त्यांनी सुद्धा बेकायदेशीर कामामध्ये सहभाग घेतला. म्हणून योगेश काले नावाची अधिकारीची FIR या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही रजिस्टर केल्याशिवाय आम्ही जाणार नाही. 2 नंबर 3, दुसऱ्या दिवशी MMRDAचा अधिकारी येतो. 353 एखादा लोकसेवकांना मारण केली, दादागिरी केली, सेवक काय केलं तर ते व्हायला पाहिजे. तो त्या दिवशी घरी होता, दुसऱ्या दिवशी येऊन FIR देतात आणि तुम्ही घेतात बेकायदेशीरित्या, ती सुद्धा चूक आहे म्हणून त्याच्यावर करायला पाहिजे FIR. तिसरं, महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचे पत्र दिलं, ते महापालिकेची बापाची जागा नव्हती, त्या अधिकाऱ्याची बापाची जागा नाही. तो 7 बारी अजूनही MMRDA किंवा महापालिकेचं नावाचं नाही. तुम्ही कुठलीही शहानिशा न करता परत FIR घेतली म्हणून त्या महापालिकेचा अधिकारीवर पण कारवाई झाली पाहिजे. 5वा, ज्या आयोने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने कुठलेही कागदपत्र न घेतलं, जसं आपला जावई झाला आहे आणि तुम्ही FIR नोंदून घेतली, त्या आयोगावर सुद्धा आमची FIR घ्यावी. नंतर पुन्हा तुम्ही चौकशी करा, अरविंद शेट्टी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि संबंधित आम्ही जे नावं दिली तुम्हाला आमच्याकडे पुरावे सकट आहे. ज्यावेळी आम्ही बोलतो तर फडकून बोलतो आणि छाती ठोकून बोलतो. त्या सगळ्यांवर 20 वर्ष महापालिकेवर आम्ही राज्य केलंय आणि आम्हाला माहित आहे कायदा काय. ज्या जागेवर उभा आहे ना ती सुद्धा अख्खी इमारत इल्लीगल आहे. आम्हाला शिकवायला लावू नका. तुम्ही ह्याच्यात किती बदल केले, तुमचा MRTP व्हायला नको का? तुमचं काय घरची जागा आहे? कधी हा रूम बांधला, कधी तो रूम बांधला, कधी हा कॅबिन बांधला, कधी हा बाहेर काढला. पण आम्हाला शिकवायला लावू नका आणि आम्हाला समजायला लावू नका. आम्ही तुमच्यापेक्षा चांगला महापालिका चालवली आहे. त्या 5 मुद्द्यावर आमची FIR घ्या, तिथपर्यंत आम्ही इकडनं जागा रिक्त करणार नाही. बरोबर आहे? के पीछे कौन है, किसके दबाव में या किससे पैसा लेके काम किया है, उसका नाम हमें चाहिए कि आप इसमें बलि क्यों पड़े. इसलिए शर्म करो, होश में आओ, बेगुनाहों पे कार्रवाई मत करो. शर्म करो, शर्म करो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, न्याय नहीं दे सकते तो न्याय नहीं दे सकते तो नहीं दे सकते तो हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो. ऑपरेटर है, उनकी प्राइवेट प्रॉपर्टी होटल है, उसके सामने लोकल ठेकेदार पॉलिटिकल प्रेशर के अंदर उनका रास्ता बंद कर दीवार है. ना वो टेंडर में है ना किसी क्लॉज में. ठेकेदार अपनी मर्जी से ही कर रहा था किसी के कहने पे. जब उन्होंने रुकाया तो वहाँ पर योगेश काले जी नाव के इस पुलिस ऑफिसर आए और ठेकेदार को कहा कि इलीगल काम करो, हम खड़े. तो अधिकारी पुलिस का काम है लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन देखना, ना कि इलीगल काम को बढ़ावा देना. इसलिए योगेश काले जी के ऊपर FIR हुई. वो ठेकेदार ने कुछ टेंडर में नहीं होने के बाद भी FIR की, इसलिए उसको भी FIR 2. तीसरा, एक दिन बाद 24 घंटे के बाद MMRDA का अधिकारी आते हैं और कहते हैं कि सरकारी अधिकारी के साथ धक्का मुक्की, शिवीगाड़, मारहाण या जो भी अर्थ है 353 दाखिल किया. 353 तब दाखिल होता है जब किसी भी सरकारी अधिकारी के साथ बदतमीजी या मारहाण हो, तब होता है. इसलिए नहीं होता कि काम रोका तो. और चौथा, ये महानगरपालिका के अधिकारी जिन्होंने जगह ही कभी ताबे में नहीं लिया, आज तक एक्विजिशन नहीं किया, प्राइवेट लैंड पे नहीं जा सकते. ये देश का कानून भी कहता है, महाराष्ट्र का कानून भी कहता है, महानगरपालिका का कानून भी कहता है, या तो सम्मति होनी चाहिए या एक्विजिशन होनी चाहिए. दोनों ही चीज नहीं होते, उन्होंने काम किया. 5वां, जिस आयो ने इन्वेस्टिगेशन ऑफिसर ने जैसे लगता है कि उसका जवाई आया है, उनको बिठाया, चाय पिलाया और किसी तरह के पेपर नहीं मांगा, किसी तरह की जानकारी नहीं ली, सीधा FIR कर दिया.
इसलिए पांचों के ऊपर एफआईआर हो, उसके बाद पुलिस दोनों एफआईआर पे इन्वेस्टिगेशन करे, हमारी भी और उनकी भी, और उसके बाद योग्य निर्णय ले, ये हमारी डिमांड है। पुलिस अधिकारी हो, महापालिका अधिकारी, एमएमआरडी अधिकारी हो, सरकार होते हुए भी कई सारे अधिकारियों को समय समय पे अलग विषय पे सस्पेंड भी किया गया, ट्रैप भी किया गया, निलंबित भी किया गया। जो गलत करेगा सरकार किसकी भी उसको भुगतना पड़ेगा। ये स्थानिक लेवल पे गलत हुआ है, कुछ सरकार ने नहीं कहा है, ये स्थानिक लेवल के पॉलिटिक्स प्रेशर में किया गया, ऐसा हमारा मानना है। इसलिए पुलिस उसकी भी इंक्वायरी करे कि किसके कहने पे किया ये पॉलिटिक्स से कहने पे किया है, पुलिस कमिश्नर के कहने पे हुआ है, या फिर इन सब चीजों पर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और महाराष्ट्र के गृह मंत्री के पास ये सारी चीजें हम लेके जाएंगे। लेकिन हमें स्थानिक लेवल पे लड़ाई लड़ना आता है और इसलिए हम स्थानिक लेवल की लड़ाई पहले लड़ रहे हैं।